जळगावच्या एरंडोल तालुक्याला देखील अतिवृष्टीचा मोठा फटका बसल्याचं पाहायला मिळालं. एरंडोल तालुक्यातलं प्रकल्पग्रस्त गाव आहे. या गावाला नेहमीच अंजनी नदीच्या पुराचा सातत्याने सामना करावा लागतो. 2 दिवसापूर्वी अतिवृष्टी झाली आणि या अतिवृष्टीमुळे जे आहे या ठिकाणचं जे गाव आहे त्या गावाच्या चहूबाजूला पुराच्या पाण्याने वेढा घातला होता आणि हे संपूर्ण गावकरी जे आहे पुराच्या पाण्यात अडकले होते. मंत्री असतील, आमदार असतील किंवा प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आणि त्यानंतर या ठिकाणच्या नागरिकांना जे आहे एनडीआरएफच्या टीमच्या माध्यमातून सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं. रात्रभर या सर्व लोकांनी जी आहे आपली रात्र जी आहे आश्रमशाळेत काढली आणि त्यानंतर आज पूर्ण पाणी ओसरल्यानंतर या ठिकाणच्या या गावकऱ्यांना पुन्हा गावात आलेले आहेत. या गावकऱ्यांशी आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत की नेमकी काय परिस्थिती होती, काय नेमकं त्या दिवशी परिस्थिती होती, काय झालं होतं. पूर्ण गावाच्या चारी मेरा पाणी होतं. आम्ही महिला होत्या, आमचे माणसं तर कामाला गेले होते, आमचे लहान लहान मुलं शाळेत गेले होते. आम्ही महिला खूप घाबरून गेल्या होत्या. मग आम्ही आमच्या गावाचे पोलीस पाटील दादा शरद बापूराव पाटील पोलीस पाटील आहेत आमचे, त्यांना आम्ही फोन लावला तर गावामध्ये पूर्ण पाणी घुसतंय बुवा असं. मग दादा बाहेर कामासाठीच गेले होते, तातडीने घरी आले. मग त्यांनी परत प्रशासनांना तिकडे फोन लावले आणि त्यांनी सांगितलं बुवा आमच्या गावात पाणी घुसतंय, महिला आहे, आम्ही निघायचं कसं. तोवर दादांनी सुद्धा म्हणजे पर्याय केला त्यांनी महिलांना बाहेर काढायचा, पण तोवर खूपच पाणी घुसून गेलं होतं गावामध्ये. मग पर्यायच नव्हता निघायचा. परत दादांनी मग पुढे सांगितलं. परत मग गिरीश दादा, अमोल दादा, परत तहसीलदार दादा हे आले गावामध्ये. मग यांनी संध्याकाळी तिकडे आधी त्यांनी फोन लावला पाण्याचं, बुवा तुम्ही पाणी सोडा खाली. त्यांनी पाणी सोडलं. मग त्यानंतर गावामध्ये थोडं पाणी झालं, त्यानंतर गाड्या वगैरे आणल्या आणि त्यानंतर त्यांनी आम्हाला महिलांना बाहेर काढलं. कुठे राहिले तुम्ही रात्रभर. आम्ही रात्री जवळच्या शेजारच्या गावामध्ये आश्रम शाळा आहे, त्या आश्रम शाळेमध्ये होतो रात्रीची. अच्छा, हो, तिथे जेवण बिवण तिथेच होतं आमचं. जेवण बिवण झोपायची व्यवस्था केलेली होती सगळी. सकाळी आम्ही 6-6:30 वाजता घरी आलो. काय सांगणार काका, घरांची पण पडझड झाली गावामध्ये. ते चौफेर पाणी बियाडा पडल्यामुळे ते पाणीचं प्रकल्प हे होतं, त्याच्यामुळे पडझड झालेली आहे. घरांची पडझड झालेली. ह्या गावाची नेहमीची समस्या आहे, प्रकल्पग्रस्त गाव आहे. नेमकं काय पाठपुरावा करतायत तुम्ही. सर, आतापर्यंत बरेचसे पाठपुरावा झाले शासनाद्वारे, प्रशासनाद्वारे. प्रत्येक वेळेस ते आम्हाला शब्द देतात की तुमचे पुनर्वसन करू. लोकांचं गाव आहे, 200 ते 250 लोकांचं गाव आहे. म्हणजे कुटुंब आहेत, 200 ते 250 कुटुंब आहेत. जवळजवळ 1000-800 लोकसंख्येचं गाव आहे, लहान मुलं माणसं पकडून. तरी प्रत्येक वेळेस ते सांगतात प्रत्येक पावसाळ्यात की पुनर्वसन करू, पण अद्याप पुनर्वसन आमचं झालेलं नाही. जवळजवळ 25 वर्ष झालं आम्ही पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहोत. दरवेळेस तुम्हाला असंच पुराचा सामना प्रत्येक वेळेस असंच पुराचा सामना करावा लागतो. आणि परिस्थिती तयार होती नेमकी. बॅकवॉटरचं पाणी पूर्ण गावाजवळ असल्यामुळे खालची जमीन पूर्ण जीर्ण होते आणि जीर्ण झाल्यामुळे अशी घरांची नासधूस होते. आणि नासधूस झाल्यामुळे आम्हाला राहायला जागा नाहीये आणि गावात यायला रस्ता नाहीये, बाहेर जायला रस्ता नाहीये. पूर्ण पाण्याचा वेढा पडतो चहू बाजूने. म्हणजे रहदारीची जी व्यवस्था आहे, दळणवळणाचे साधने आमचे बंद होता. ह्यावेळेस सुद्धा मंत्री आले होते, आमदार आले होते, जिल्हाधिकारी आले होते. काय मागणी केली नाही. पुनर्वसनाची मागणी केली. आम्हाला पुनर्वसन करून द्या. दुर्घटनेची वाट पाहताय का प्रशासन? हा, दुर्घटनेची वाट पाहत आहेत ते. प्रत्येक वेळेस शब्द देतात पण अद्याप काही पुनर्वसन ते करत नाही. हो म्हणता आणि प्रत्येक वेळेस टाळाटाळ करताय. तर अतिवृष्टी झाली, अंजनी नदीला पूर आला आणि गेल्या 25 वर्षापासूनच्या या ग्रामस्थांची ही समस्या आहे की या ठिकाणी अंजनी नदीला पूर आल्यानंतर या गावाला चहू बाजूने वेढा पडतो. 200 कुटुंब असलेले हे गाव आहे, मात्र दरवेळी यांना पुराच्या समस्येचा सामना करावा लागतो. 2 दिवसापूर्वी अतिवृष्टी झाल्यानंतर पुराच्या पाण्यामध्ये हे गावकरी अडकले होते. एनडीआरएफच्या टीमच्या माध्यमातून यांना बाहेर काढण्यात आलं. दुर्दैवाने या ठिकाणी कुठलीही घटना घडलेली नाही, मात्र गावात पाणी शिरल्यामुळे अनेक घरांची पडझड झालेली आहे आणि मोठं नुकसान झालेलं आहे. प्रशासन या ठिकाणी दुर्घटनेची वाट पाहत आहे का, असा सवाल या ठिकाणी या ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. गेल्या 25 वर्षापासून पाठपुरावा सुरू आहे. म्हटलं प्रकल्पग्रस्त असताना सुद्धा या गावाला पुनर्वसित केलं जात नाही, अशी समस्या या गावाची आहे. त्यामुळे प्रशासन कुठतरी दुर्घटनेची वाट बघतंय का, असा सवाल देखील या ठिकाणच्या ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.